चला तर मंडळी, आज मम्मीने काय स्पेशल बनवलं ते बघूया. मम्मी, आज काय स्पेशल? आज आपण बनवत आहेत चिकन बिर्याणी. अच्छा, पण थरवाली नाही, डायरेक्टची बनवतो. साधी. साधीवाली. त्याच्यासाठी लागणारं सामान: लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची, टॅमॅटो, कांदा. ओके. अंदाजे आपला हा कांदा 2 आहे आणि 2 टॅमॅटो आहेत, 5-6 मिरच्या तिखट अनुसार, आणि कोथिंबीर आपली जितकी आपले लागते तेवढी घेतली. आणि चिकन जरासं आपण सो नॉर्मली चिकन आम्ही घरामध्ये बिर्याणी बनवायची असेल तर आम्ही तळून घेतो मसाला टाकून वगैरे. एअर फ्रायरमध्ये आपलं चिकन तयार होते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. मग वाटण करून घेऊया. कांदा, घ्या, लसूण आणि टॅमॅटो, अच्छा, मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आपल्याकडे नाही मिळते, सो हे आपण वाटून घेऊया. म्हणजे इकडे मम्मीने बिर्याणीची बाकीची तयारी सुरुवात केली आहे. मग त्यांनी चिकन मसाला, सुहानाचा चिकन मसाला वापरला आहे, दही घेतलं आहे, थोडेसे काजू बदाम आणि काळी मिरी, इलायची तिथे दिसतं आहे ते त्या प्लेटमध्ये, आणि मसाले आहेत घरातले, वाटण आणि चिकन आहे. म्हणजे आमच्याकडे नॉर्मली आम्ही तळून घेतो, पण आमच्याकडे आता एअर फ्रायर आहे म्हणून आम्ही नवीन एक्सपेरिमेंट म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं चिकन वाफवून घेतलं आहे. त्याला चांगला टेस्ट येईल, फ्रेग्रन्स येईल चांगला. दुसरीकडे मम्मीने तांदूळ धुवून घेतलेत आणि आता बिर्याणीची तयारी. मम्मीने त्या टोपात तेल टाकलं आहे, जिरा आणि आपण गरम मसाले घेतले ते सर्व, काजू, काळी मिरी, बदाम, वेलची आणि लवंग आणि तेजपत्ता. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून बनवायचं. मसाले आपले फ्राय झाले तर कांदा, कांद्याला थोडासा हलकासा असा रंग आला पाहिजे का. त्यात टोमॅटो टाकायचे, वाटलेला मसाला टाकूया आपण. म्हणजे ग्रेव्ही जेवढी थिक पाहिजे असेल तेवढं आपण टोमॅटो जास्त, कांदा जास्त घेत असं आहे का. ग्रेव्ही थोडी थिकच पाहिजे. दही टाकून घेऊया. थोडे साहित्यापासून बनवून पण छान मस्त लागते. थोडीशी धनेपूड, काळं तिखट म्हणजे कलरवाली, काश्मीरी मिर्च, आपला घरातला मसाला, मिरची वाटलेली आहे थोडीशी टाकते, आणि हळद, आणि आपला सुहानाचा बिर्याणी मसाला. नॉनव्हेज चिकन जरा स्पायसी असेल तरच मजा येते खायला ना.
तुम्ही टेक्स्चर बघू शकता इथे. रंग किती सुंदर दिसतो. तवंग सुटला तेलाचा. नॉनव्हेजला आणखी तेवढं तेल लागतं. आता चिकन टाकायचं का आपण? चिकन टाकायचं का वेळ द्यायचं? नाही टाकून घ्यायचं. चिकनला थोडं फ्राय करायचं. मसाला लागला पाहिजे ना. मसाला लागला पाहिजे. मंडळी तुम्ही पण असं बनवून बघा. सुगंधच एवढा छान येतो. भूक लागली मला आता. टेक्स्चर बघा तुम्ही, टेक्स्चर. वाफ काढायची त्याची? नाही, वाफ नाही काढायची, पण जरासा मसाला जरासा त्याचं कच्चेपणा जायला पाहिजे. हां, काय भारी सुगंध येतो ना. मंडळी तुम्ही पण बनवून बघा. असं एखाद आयटम कमी जास्त असेल तरी चालतंय ना. आपण साधी आणि सोपी असं दाखवतोय आणि घरातल्या वस्तूपासून बनवतोय ना आपण. त्याच्यापासून कसं चांगले, घरातल्या वस्तूपासून कधी चांगली होणार वस्तू ते म्हणजे बेसिकली सगळंच आपले जे साहित्य आहे ते नॉर्मली घरात अवेलेबल असतं. त्याच्यापासून आपण बनवतो. आपण जास्त काही टाकत नाही, गरम मसाले वगैरे जास्त. जे बेसिक वस्तू आपल्या घरात आहेत त्याच्यापासूनच आपण बनवतो. तुम्ही माझ्या सगळ्या रेसिपी बघितल्या असतील, त्याच्यात मी जास्त मसाल्याचा वापर करत नाही. म्हणजे जो लाल तिखट जो आम्ही वापरतो तो आमचा घरचाच बनवलेला मसाला आहे. त्याची पण मी व्हिडिओ नक्की टाकेन. त्या मसाल्यामध्येच आम्ही सगळं ॲड केलेलं असतं, त्यामुळे ॲडिशनल असे जास्तीचे मसाले आम्हाला लागत नाही. आणि काही असं स्पेसिफिकली बिर्याणीचं तांदूळ असं वेगळं आणायचं गरज नाही. घरात जो तांदूळ असेल तुम्ही तो तांदूळ वापरू शकता. आम्ही कोलम घेतलेत, जे आमचे रोजच्या वापरातले आहेत. वापरातले आहेत आमचे. मीठ टाकते. दोन मिरच्या मधून चिरून टाकायच्या. पुदिना असेल तर टाका तुम्ही. पुदिना माझ्याकडे नव्हता. नाही पाणी टाकून घेते. सेम आपण कुकरला पण लावू शकतो ना. कुकरला पण लावू शकतो, पण माझ्या मुलांना अशीच आवडते. म्हणजे कुकरमध्ये तशी चव येत नाही. असं ते कसं वाफेवर शिजलेलं असतं. कोथिंबीर थोडीशी टाकूया. मी तुम्हाला दाखवते बिर्याणीचा रंग. बिर्याणी इथे शिजते आपले, तोपर्यंत मम्मीने इथे गार्निशिंगसाठी कांदा फ्राय करायला लागला. बघू शकता. आपला कांदा रेडी झाला आहे. हे काय करतो तुम्ही? अर्धा लिंबू पिळते.
ही साधारणतः किती मिनटं शिजवायची मम्मी? अर्धा 20 मिनिटात होते. 20 मिनिटं अर्धा तास लागतात. आपली बिर्याणी रेडी आहे. झालं ना मम्मी? आणि झालं कांदा आणि हे त्याच्यावरती गार्निशिंग. गार्निशिंगला कोथिंबीर. सो झटपट अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी तयार असते. खरं जेवायला